वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न। आज व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय या ठिकाणी वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच जर वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला नाही मिळाली तर मैत्रीपूर्ण लढतचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवणार असल्याचं सौ प्रीतीताई जयस्वाल यांनी सांगितलंय। नेहमी आघाडीचा धर्म पाळत एकनिष्ठेने आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं, परंतु मार्केट कमिटीला व कारखान्यावर काँग्रेसचा एकही कार्यकर्ता घेतला नाही याची खंत प्रीतीताई यांनी व्यक्त केली आणि त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे, असे प्रीतीताई यांनी सांगितले। कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्षपदी गोविंद गडंबे यांची निवड भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली। तसेच सामाजिक न्याय विभाग हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष कासगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली। त्याचवेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सौ प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस, प्रशांत गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, असगर पटेल माजी नगरसेवक हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष, एकनाथ सूर्यवंशी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष, गोपीनाथ सरोदे, बबलूभाई अल्पसंख्याक शहराध्यक्ष, गोविंद गडंबे सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष, तुकाराम कदम हिंगोली जिल्हा सरचिटणीस, युवराज आवटे अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष, कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष, आबा कदम हिंगोली जिल्हा सचिव, कमल सरोदे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बरेच मोठे प्रश्न प्रलंबित आहेत। आपण पाहिलं की विद्यमान आमदार हे मोठमोठे निधी वसमत विधानसभेमध्ये घेऊन येतात आणि हा निधी मी आणला, तो निधी मी आणला असं जाहीरपणे सांगतात। मी MIDC आणली, मी पाटबंधारे आणले असे जाहीरपणे सांगतात, पण त्यांचे कोणतेच कामं पूर्ण झालेले नाही हे वसमत विधानसभेला संपूर्ण जनतेला माहिती आहे। पण आज वसमत विधानसभेमध्ये बराच मोठा जो प्रश्न आहे तो प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आहे। बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बस नाही लहान मुलांना, बऱ्याच ठिकाणी आज रोजगार आपल्या वसमत विधानसभेमध्ये उपलब्ध नाही। आपल्या इथले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना पुण्याला जाऊन तिथे त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करावं लागतं किंवा एखाद्या मोठ्या शहरात जावं लागतं। तर अशी एखादी योजना या ठिकाणी आम्ही वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची बूथ प्रमुखांची आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। कारण की 2 वर्षापासून सतत ग्रामीण भागामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष आमचा सक्रिय आहे, कार्यकर्त्यांची कामं त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि बूथ कमिटी आमच्या जवळपास सर्व बूथ कमिटी आमच्या तयार आहेत आणि त्याच बूथ कमिटींचे जे बूथ प्रमुख आहे यांची या ठिकाणी आम्ही आज बैठक घेतलेली आहे। आणि बैठकीचा उद्देश एवढंच होतं की जी विधानसभा निवडणूक येणार आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली जय्यत तयारी ही राहायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना त्या प्रकारचं आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे, आदेश देखील दिलेले आहे की आपल्याला महाविकास आघाडीचं या ठिकाणी जो कोणी उमेदवार राहील त्याचं आपल्याला काम करायचं आहे। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।